नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, भारतीय जनता पक्षाची लोकसभेची पहिली यादी उमेदवारांची यादी काल घोषित झाली. 195 उमेदवार घोषित झालेले आहेत आणि त्याच्यातल्या दोन गोष्टी मला विशेष वाटल्या. एक तर अजून महाराष्ट्राची लिस्ट आलेली नाही आहे, एकही नाव अजून आलेलं नाही आहे. याचं कारण असं असेल की 5 आणि 6 किंवा 6 आणि 7 च्या दरम्यान कधीतरी अमित शहा यांचा दौरा आहे महाराष्ट्राचा आणि तेव्हा मला वाटते ह्या लिस्टला फायनल केलं जाईल. कारण एक नाराजीचा सूर कुठेतरी तुम्ही बघितला असेल तर शिंदे सेनेतनं येतो आहे की आम्ही शिवसेनेने जेवढ्या जागा लढवलेल्या आणि जिंकलेल्या त्या सगळ्या आम्ही लढवणार असा एक सूर त्यांच्याकडनं येतो आहे. अनेक उमेदवारांच्या बाबतीमध्ये पण नाराजी आहे. काहींची नावं पुढे येत आहेत. रामदासबाईंनी पण काही स्टेटमेंट केलेलं आहे. असो, मला वाटतं की दस्तूरखुद्द अमित शहा यांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की ते फायनली सगळं ठरवतात भारतीय जनता पक्षाच्या तिकीट वाटपामध्ये. तर ते आल्यानंतर बऱ्याच गोष्टी सेटल होतील असं दिसतंय. एक आनंदाची अशी गोष्ट की 195 उमेदवारांची जेव्हा यादी घोषित झाली, ती यादी भारतीय जनता पक्षाची एका मराठी माणसाने घोषित केली. बरं वाटलं विनोद तावडेंना तिथे पाहून की राष्ट्रीय पातळीवरती एक मराठी माणूस भारतीय जनता पक्षासारख्या एवढ्या मोठ्या पक्षाची यादी घोषित करतो आहे. चांगलं आहे, चांगली घटना आहे. मित्रांनो, गेला आठवडा म्हणजे आज मी तुमच्याशी बोलतोय तो रविवार आहे, पण गेला आठवडा गाजला हा जेवणावरनं गाजलेला आहे. जेवणावळी ज्याला आपण म्हणतो. तर 2 जेवणं गाजली. एकतर अंबानींच्या घरचं जेवण जामनगरमध्ये त्यांच्या मुलाचं लग्न होऊ घातलेलं आहे. 1000 करोड रुपये ते खर्च करणार आहे अशी अफवा आहे. सत्यता असेल, काही असेल, फार मोठी माणसं आहेत ती. काही कोटीत खर्च होतो आणि होणार आहे. पण त्यांनी अन्नदान केलं त्याचेही अनेक फोटो किंवा व्हिडिओ आपण पाहिले असतील. आणि विशेषत्वाने ठाकरे कुटुंबीय म्हणजे उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय तिथे गेले, त्याची बरीच चर्चा झाली. आणि असं म्हणण्यात आलं की आपल्याला माहीत आहे की जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा अंबानींच्या घराच्या बाहेर स्फोटकं ठेवण्यात आलेली आणि सचिन वाझेंचं त्याच्या बाबतीत नाव आलेलं वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी झाल्या. असं असताना अंबानींनी त्यांना का बोलवलं आणि ते का गेले असे दोन्ही प्रश्न विचारण्यात आले लोकांकडनं, समाज माध्यमावरती विशेषत्वाने. टीकाही झाली, ट्रोलही करण्यात आलं ठाकरेंना. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, अशा तऱ्हेची जी आमंत्रणं असतात, दिली घेतली जातात जेवणावळीची वगैरे, त्याच्यामध्ये अनेकदा हितसंबंध गुंतलेले असतात. त्याच्यामध्ये आपण फार काही राजकारण किंवा इतर शोधू नये असं मला वाटतं. शेवटी राजकारणी, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, तो उद्योगपती करता महत्त्वाचा असतो. कारण कोण उद्या कुठे जाईल आपण सांगू शकत नाही ना राजकारणामध्ये. आज जरी उद्धव ठाकरेंकडे काही ते म्हणतात तसं देण्याकरता काही नसलं तरी त्यांचा पक्ष आहे ना, जो उभाटा गट आहे तो. आणि लोकसभेच्या निवडणुका आता येत आहेत, त्याच्यामुळे अंबानींनी विचार केला असेल की कशाला तोडा, काय फरक पडतो आहे आले तर, असा एक विचार केला जातो. आणि ठाकरेंनी असा विचार केला असेल की एवढ्या मोठ्या उद्योगपतीकडनं बोलावणं आलेल्या, तर आपण अगत्याने गेलं पाहिजे. असो, दुसरं जेवण जे गाजलं ते शरद पवार यांच्या बारामतीमध्ये एक कार्यक्रम घेतलेला. फडणवीस, शिंदे आणि अजितदादा असा तो कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार साहेबांनी त्यांना घरी जेवणाचं आमंत्रण दिलेलं, पण ते नंतर त्यांनी या तिघांनी ते नाकारलं वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी झाल्या. आणि असं म्हणण्यात आलं की हे आमंत्रण देण्यामध्ये शरद पवारांचा काहीतरी हेतू असणार, काहीतरी राजकारण असणार. मला असं वाटतं की असू शकेल, पण त्याच्यातनं एका जेवणाला बोलवण्यावरनं फार काही मोठं राजकारण साधलं जात असेल किंवा जाईल असं मला वाटत नाही. असं म्हणतात की अनेकदा असं झालेलं आहे की बारामतीमध्ये एखाद्या मोठ्या नेत्याने कार्यक्रम घेतला की पवारांचं आमंत्रण जेवणाचं त्यांना असतं. तसंच हे आमंत्रण असू शकतं. अर्थात
त्याच्यामध्ये राजकारण थोडंफार असेल, पण ते आत्ता सांगता येणार नाही. कारण परत प्रत्येकाचे हितसंबंध असतात आणि पवारांसारखा जो सिनियर राजकारणी आहे, तो विचार करतो की हे जरी आज माझे विरोधक असले, ही 3 मंडळी, आणि ती सत्तेवर असली तरी आपल्यालाही त्यांच्याकडे काम पडू शकतं. आणि जो मुरब्बी राजकारणी असतो तो कुठलीही जी एक जाण्याचा परतीचा मार्ग आहे ना, तो बंद करत नाही. एक मार्ग तो नेहमी ओपन ठेवतो, खुला ठेवतो, की आपल्याला परत जर जावं लागलं, आज जरी विरोधक असेल तरी आपल्याला परत त्यांच्याकडे जावं लागलं तर एक मार्ग खुला असावा, एक धागा जोडलेला असावा. हा एक त्याच्यातला पवारांचा हेतू असू शकेल. माहीत नाही मला, पण एक माझा अंदाज असा आहे, की राजकारणामध्ये म्हटलं जातं, की कोणीच तुमचा कायम शत्रू किंवा मित्र नसतो आणि पवारांच्या जेवणाच्या आमंत्रणाकडे त्या दृष्टिकोनातनं बघण्यात यावं असं मला वाटतं. आता मित्रांनो, जी लिस्ट आलेली आहे भारतीय जनता पक्षाची पहिली, त्यात बरंच काही बोलण्यासारखं आहे. पण मला असं वाटतं की जरा पूर्ण लिस्ट येऊ दे, मग आपण त्याच्यावरती नक्की चर्चा करू. कारण बीट्स अँड पीसेसमध्ये अनेक गोष्टी आहेत. गौतम गंभीरपासून अनेक गोष्टी आहेत आणि त्या बोलायला हव्यात असं वाटतं. त्याच्यावरती विश्लेषण व्हावं, चर्चा व्हावी. पण आपण थोडंसं थांबूया. पुढच्या लिस्टमध्ये अजून काही नव्याने काय येते, काय पडझड होते ते बघून आपण त्याच्यावरती विश्लेषण करूच. आज इथेच थांबतो. मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.